इतकं चांगलं झालं की सगळ्या पालघर ठाणे जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रात सुद्धा कौतुक केलं गेलं। अध्यक्ष जे या ठिकाणी सुरेंद्र बंटी काठोळे त्यांच्या समवेत संपूर्ण आयोजन कमिटी जी काही आपली आहे त्यांनी मात्र जी सलग दुसरी वर्ष मला वाटतं 30 कमिटी ना, एकच कमिटी आहे आणि हीच कमिटी पुढे राहो, कारण यशस्वीरित्या 2 वर्षाचा अनुभव या कमिटीकडे आहे आणि यशस्वीरित्या त्यांनी लीग केलेली आहे। म्हणजेच या कमिटीचा साठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाय, जोरदार टाळ्या। सलग दुसरं वर्ष कंटिन्यू यशस्वी लीग करतायत आणि त्याचबरोबर हे 7वं वर्ष खानली विभागाच्या वतीने मात्र का पूर्ण होतंय ह्याचं नितांत उदाहरण बक्षीस दाते, रोख रक्कम दाते, ट्रॉफी दाते। स्पर्धा म्हटल्यानंतर रोख रकमेचं बक्षीस लागतं, स्पर्धा म्हटल्यानंतर खेळाडूंना चषक द्यावे लागतात आणि हे चषक, ट्रॉफी, बक्षीस दाते यांच्यामुळे 7 वर्ष खानिवली विभागाचं नाव यशस्वी लीगच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये होतंय। क्रिकेट खेळणारे करोडो आहेत परंतु स्पर्धा करणारे हजारो फक्त आहेत आणि त्या हजारोमध्ये आपल्या खानली विभागाच्या लीगची सुद्धा वर्णी लागते। आणि आता ज्या व्यक्तिमत्वांनी ही लीग उभी केली, हे 7वं वर्ष यशस्वी केलं, बक्षीस देऊन मदतीचा हात दिला, त्या सर्व बक्षीसदात्यांची नावं घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा देऊन त्या सर्व बक्षीसदात्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे। चला नाव सांगा। 2 मिनिट आपण थोडा ब्रेक घेतोय। डीजे ज्या संघ मालकांनी संघ घेतले आणि म्हणून लीग उभी राहिली, म्हणजेच लीग उभी करताना बक्षीस दाते आणि संघ मालक यांचं अतूट एक ताकद आहे आणि ही ताकद या कमिटीच्या पाठीशी उभी राहिली। कमिटीवर सगळे यंगस्टर आहेत, बंटी काटोळे त्यांच्यामध्ये ज्येष्ठ आहेत, बाकी सर्व तरुण वर्ग आहेत आणि या तरुण वर्गांनी जे आपण पाहतायत कमिटी मेंबर नयन राऊत, अविनाश हरट, देवा चोरगे, निखिल बागुल, सचिन पष्टे, सागर भोईर या संपूर्ण कमिटी मेंबरनं जी अथक मेहनत घेतली आणि आता संघ मालकांचा सन्मान आपण करतोय। या कमिटीच्या एका शब्दावर ज्यांनी संघ मालक म्हणून उभे राहिले, संघ मालकांच्या सन्मानाकडे आपण जात आहोत। बोबा 11 संघ मालक श्री श्याम हजारे, प्लीज वेलकम। जय श्रीराम संघ मालक श्री संजय पाटील, प्रतिनिधी असतील तरी चालतील, संघ मालकांचे प्रतिनिधी या। जय श्रीराम टीम ओनर यांचा सन्मान होते। टाळ्या टाळ्या कमी पडता कामा नये, संघ मालक आहेत। टाळ्या टाळ्या राहुल भोईर यांच्या जय श्रीराम टीम ओनर यांचा सन्मान केला जाते। आराध्या 11 टीम ओनर चेतन पाटील, प्लीज वेलकम। देवा चोरगे यांच्या हस्ते सन्मान केला जातोय। And the next team is Seyas Enterprises, माननीय नयन राऊत, प्लीज वेलकम। टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या। कमिटी मेंबर सुद्धा आहेत आणि टीम ओनर सुद्धा राहिलेले, दोन्ही बाजू सांभाळल्या, जोरदार टाळ्या वाजवा। नयन राऊत गौरापूर।
आणि 11 स्टार बोरांडे टीम ओनर प्रथमेश राऊत, प्रथमेश अनिरुद्ध पाटील, स्वतः अनिरुद्ध पाटील या ठिकाणी साहेब आहेत. समोर घ्या, समोर दा मधी सेंटर, अजून पुढे घ्या, थोडस खांब मध्ये येतोय फोटो मध्ये. टाळ्या वाजवा अनिरुद्ध पाटील साहेबांकरिता, टीम ओनर बोरांडे 11 स्टार. नेक्स्ट श्रावणी एंटरप्राइजेस टीम ओनर विवेक कवळे, श्री अविनाश हरड. विवेकजी कवळे सर येत आहेत, वेलकम. अविनाश हरड, ओके. विवेकजी कवळे यांचा सन्मान केला जाते. पंकजी पाटील, टाळ्या वाजवा. दोन टीम ओनर एक टीम ओनर फोटो काढतायत आणि एका सन्मान होते. मोठे मन अन्वी, अन्वी स्पोर्ट्स बघा, टाळ्या वाजवा आवी हरडे यांचं. DD11 टीम ओनर तुषार पाटील, राहुल भोईर. सन्मान सचिन पलस्टे यांच्या हस्ते केला जातो. सन्मान चिन्ह. टाळ्या कमी का पडतायत? संघ मालक आहेत म्हणून लीग आहे. जोरदार टाळ्या राहुल भोईर यांच्याकरिता. टाळ्या वाजल्या पाहिजे, वाजत राहा खेळाडू खेळाडू. तदनंतर आई गावदेवी टीम ओनर नशीब पाटील, योगेश पाटील. प्लीज वेलकम. देव आचोरगे यांच्या हस्ते सन्मान केला जात आहे. कमिटी मेंबर बघा, मंडप डेकोरेटरची भूमिका सुद्धा ओनरची सुद्धा राहिलेली आहे. टीम ओनर सुद्धा राहिलेले आहेत. योगेशजी पाटील, नशीबजी पाटील. जोरदार टाळ्या दोन्ही टीम ओनर साठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नेक्स्ट टीम नेम इज मंदाग्नी हंटर्स अँड ओनर इज पंकज पाटील. राहुल भोईर यांच्या हस्ते सन्मानित केलं जाते. पंकजी पाटील यांना पुढचा रेडी द्यावा लागेल. शायशा क्वीन टीम ओनर समीर पष्टे, जितेंद्र पष्टे. प्लीज वेलकम. चेतन पष्टे, चेतन पाटील यांच्या हस्ते सन्मान केला जाते. जितेंद्र पष्टे यांचा. SS किंग टीम ओनर सागर भोईर, संदीप भुजारे यांचा सन्मान आवी हरड यांनी करावा. थँक यू. त्यानंतर या स्पर्धेला समालोचक म्हणून ज्यांनी ही सेवा पार पाडली, या विभागामध्ये ते सुद्धा नामप्रचलित क्रिकेटर होते. त्यानंतर वाडा तालुका, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समालोचनामध्ये क्रिकेटमध्ये आम्हाला आणलं, आमचे गुरुवर्य ज्येष्ठ समालोचक सदानंद हडकबल सर आणि लीजन क्रिकेटर समालोचक यांचा शाही सन्मान नयन राऊत यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. संपूर्ण स्पर्धेला मनोरंजन आणलं. स्पर्धा अतिशय रंगतदार केली. युट्यूबला व्ह्यूवर समालोचनाने वाढतात, ते मात्र सदानंद हडकबल सरांनी केलं. आमचे गुरुवर्य आदरणीय सदानंद हडकबल सरांचा सन्मान केला जात आहे. जोरदार टाळ्या, टाळ्या होतो, टाळ्या होतो, जोरदार टाळ्या. थँक यू. काय योगायोग आहे. नाही नाही थांब.
गुरूंचा सन्मान झाला, आता शिष्यांचा करूया. एका शब्दावर जे समालोचक आले तेजस धोबी, त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जाते. तेजस धोबी यांचा सन्मान आणि सत्कार शिवाजी गायकर यांनी करावा. समालोचक म्हणून ज्यांनी या स्पर्धेला खूप गोड आवाज, कमी वयाचे समालोचक आमचे शिष्य आहेत. गुरु आणि शिष्यांनी स्पर्धा सांभाळली, त्यांचे मी धन्यवाद मानतोय. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. तेजस धोबी आमचे शिष्य आहेत. भिवंडी टेनिस, रायगड टेनिस पर्यंत पोहोचलेला आवाज आहे. जोरदार टाळ्या. थँक्यू. भरत हजारे किंवा त्यांचे प्रतिनिधी बक्षीस दाते भरत हजारे आहेत. त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी मात्र या ठिकाणी यायचे अशी विनंती करतोय मी आयोजन कमिटीच्या वतीनं. या प्रतिनिधी भरत हजारे यांचे प्रतिनिधी या. तर भरत हजारे बक्षीस दाते ज्यांनी मोलाचं योगदान दिलं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारण्याचे प्रतिनिधी. जोरदार टाळ्या वाजवा भरत दादा हजारे यांच्याकरिता. उत्तेजनार्थ पारितोषिक दाते देवा चोरगे यांच्या हस्ते सन्मान केला जात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या टाळ्या कमी पडताना एकदम जोरदार भरपूर पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. टाळ्या वाजवत राहा. दोन पेज आहेत. थँक्यू. आणि ज्यांच्यामुळं या स्पर्धेला मोलाचं आर्थिक सहकार्य तर झालंच, परंतु ज्यांच्यामुळं जे घडलं नाही या वाडा तालुक्यामध्ये की प्रति षटकारला 1000 रुपये हे घडवण्याचं काम या 50 वर्षाचा इतिहास पब्लिकसाठी करणारे 1000 रुपये कॅश पब्लिकला प्रत्येक षटकाराला दाते संदीप पाटील यांचं सन्मान आणि त्या पब्लिक बरोबर डीजे, कॉमेंटेटर, पंच, समालोचक यांना सगळ्यांना बक्षीस देणारे वाडा तालुक्यात एकमेव एसपी संदीप पाटील बिलोची. जोरदार टाळ्या. राष्ट्रवादीचे नेते पालघर जिल्हा. थँक्यू. त्याचबरोबर दरवर्षी मोलाची मदत करणारं व्यक्तिमत्व ज्यांनी याही वर्षी सलग 7वं वर्ष मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्यांच्याकडनं प्रत्येक मॅचला दिलेले चषक आहे ते म्हणजे प्रशांतजी पाटील बोराटे यांचा सन्मान केला जात आहे. जोरदार टाळ्या. सचिन पष्टे यांचा सन्मान होतोय. थँक्यू. थँक्स अ लॉट प्रशांतजी पाटील बोरांडे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जाते. थँक्यू. त्याचबरोबर सलग 7वं वर्ष मदत करणारं व्यक्तिमत्व उमेशजी पष्टे निचोळे यांचं सन्मान आणि सत्कार आयोजन कमिटीच्या वतीनं अविनाश हरड यांनी करावं. प्लीज वेलकम उमेशजी पष्टे सर. टाळ्या टाळ्या वाजवा उमेशजी पष्टे यांच्याकरिता. त्याचबरोबर सुरेशजी पष्टे लिजन क्रिकेटर यांचंही मोलाचं आर्थिक सहकार्य सलग 7वं वर्ष लाभतंय. सुरेशजी पष्टे सर्व चेतन पाटील भावेकर यांनी करावा आयोजन कमिटी मेंबर.
थँक्यू. तदनंतर पुढील सन्मान त्यांच्या उपस्थित आला पाहिजे ना, बरोबर फोटो आला पाहिजे सगळ्यांचा. या तिथंच घ्या ना तुम्ही, इकडे पुढे उभं राहा साईडला असं क्रॉस. ज्येष्ठ क्रिकेटपटूंकडनं या लीगचे सलग दुसरे वर्ष अध्यक्ष राहिलेले आणि त्यांनी यशस्वी लीग उभी या ठिकाणी केली, सांभाळली. सगळ्या कमिटींना सगळ्या तरुणांना एकत्र घेतात. सौम्य स्वभाव आणि तोंडामध्ये साखर डोक्यावर बर्फ ठेवणारे यशस्वी लीग करणारे या ठिकाणी सुरेंद्र बंटी काटोळे यांचा शाही सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवायचे बंटी काटोळे साहेब यांच्याकरिता. सुरेंद्र बंटी काटोळे यांचा सन्मान केला जाते. थँक्यू डीजे. रूपा मंडप डेकोरेटर्स श्याम भाऊ आलेले आहेत. बोबा 11 पॅकर जे विभागात, तालुक्यात, महाराष्ट्रात, देशात फेमस आहेत. ओ पॅकरशिप मध्ये एक मोठं नाव आहे. आताच गुजरातचे खेळाडू आपल्या विभागाचा मला अभिमान वाटतोय की 1 लाखाच्या स्पर्धेला पॅकरशिप श्याम दादांनी केली होती. म्हणजे दुसऱ्या विभागामध्ये जेव्हा आपल्या विभागातील पॅकर असतात तेव्हा छाती अभिमानाने फुलते. गटाच्या मॅच पर्यंत तो संघ पोहोचला होता. अगदी दिवसभरात मुंबई, सातपाटी, पालघर, भाईंदर सगळ्यांना पराभूत केलं होतं आणि बोबा 11 गटाच्या मॅच पर्यंत पोहोचवला. श्याम दादा हजारे. सचिनजी पष्टे यांच्या शुभ हस्ते टीम ओनर बोबा 11 श्याम दादा हजारे यांचा सत्कार जोरदार. सलग 7 वर्ष टीम ओनर राहिलेले, एकही वर्ष खंडन नाही. सलग 7 वर्ष ओनर बोबा 11 श्याम हजारे यांचा सन्मान होतोय. थँक्यू. आणि मंडप डेकोरेटर्स रूपा मंडप डेकोरेटर्स देवघर खूप फेमस आहे. बिग इव्हेंट करतात. पण या विभाग लीगच्या स्पर्धेसाठी अल्प दरात करणारे एकमेव मंडप डेकोरेटर रूपा मंडप डेकोरेटर देवघर. पोरांसाठी काय पण हा शब्द त्यांचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत योगेशजी पाटील देवघर यांच्याकरिता. पोरांसाठी काय पण हा शब्द आहे त्यांचा. टाळ्या वाजवा जोरदार. धन्यवाद योगेशजी पाटील. आपण हे सहकार्य करतायत तरुणांना या विभागासाठी. डीजे थँक्यू. डीजे शिवकृपा डीजे शिव मल्हार डीजे यांचा सन्मान केला जाते. थँक्यू डीजे. दर्दी गाणी वाजवण्यामध्ये फेमस आहे. अगदी लिजन क्रिकेटर या ठिकाणी आहेत. त्यांच्याकरिता दर्दी गाण्यांची खास सोय डीजे केलेली आहे. शिव मल्हार डीजे. थँक्यू. विश लाईव्ह पालघर निखिल बागुल यांच्या हस्ते विश लाईव्ह पालघर. एक टीम मेंबर या. पीडीपीएल लाईव्ह जी झाली क्रिकेट लीग त्यांनी लाईव्ह केली होती. विश लाईव्ह क्रिएशन यांचा सन्मान केला जातोय. साहिल पाटील जोरदार टाळ्या वाजवा. साहिल पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. त्याचबरोबर ही सगळी स्पर्धा पंचांमुळे यशस्वी होते. कारण जगात जगायचं असेल तर न्यायाधीशाशिवाय आपण माणूस म्हणून जगू शकत नाही. तर मैदानातले न्यायाधीश या क्रिकेटचे पंच तिन्ही पंच आपण या. राहुल भोईर यांच्या हस्ते तिन्ही पंचांचा सन्मान केला जाते.
जोरदार टाळ्या पंचांसाठी वाजवाय, जोरदार टाळ्या. राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जातोय. तीनही पंचांचा सन्मान या ठिकाणी होतोय. दुसऱ्या पंचांना नशीब पाटील बोलव. त्यांचं नाव काय? त्याचबरोबर पंचांचा सन्मान या ठिकाणी नशीब पाटील यांनी सुद्धा करायचे. पंचांचा नशीब पाटील आपण या. सगळ्यांना एक शाल दे ना. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत पंचांकरिता. प्रदीप भंडारी यांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रत्येक स्पर्धेला पंच पोहोचतायत. नशीब पाटील यांच्याकडनं सत्कार केला जाते पंचांचा. जोरदार टाळ्या. आधी भाऊजींचा करा, आई त्यांचा करा. ओके. प्रदीप भंडारी यांचा सत्कार केला जाते पंचांचा. बाळा पवार भाऊजी आपले बिलोजीवाल्यांचे आणि सगळ्या स्पर्धा अगदी यशस्वी करतायत. प्रदीप भंडारी यांचा सत्कार केला जाते. गुणलेखक निलेश हरळ यांचा सन्मान होतोय. दरवर्षी निलेश हरळ स्कोरच्या भूमिकेत सलग 7 वर्ष मला वाटत 7 वर्ष स्कोर राहिले खानोली लीगला. देवेश पष्टे देवा चोरगे यांनी सन्मान करावा. देवा चोरगे यांच्या हस्ते सन्मान होतोय. पुढील सन्मान दयेश मिसाल. एक गोड आवाज. दयेश मिसाल यांचा सन्मान पंकज पाटील यांनी करावं. टाळ्या टाळ्या टाळ्या. कोण चुकून राहिले असेल तर मी त्यांचे पुन्हा एकदा शब्द सुमनाने मनापासून हृदयापासून या कमिटीचे असं हृदय काढून आभार मानत आहे. आणि माझे सुद्धा मी या ठिकाणी शब्द सुमनाने मी स्वागत करतोय, कारण मी दरवर्षीच आहे. तर आपण या ठिकाणी अंतिम सामन्याकडे जाऊया, बक्षीस वितरणाकडे. तुम्ही पण वाट पाहतायत. 2 मिनिटं आपण ब्रेक घेऊया. त्याचबरोबर महिला बक्षीस वितरणाची सुरुवात आपण महिला भगिनींच्या शुभ हस्ते करणार आहोत, कारण या स्पर्धेला वेळात वेळ काढून ते हजर राहिलेले आहेत. फायनल मॅन ऑफ द मॅच अँड प्लीज वेलकम श्रेयस एंटरप्राइजेस फायनल विनिंग टीम प्लेयर मिस्टर तेजस पाटील. फायनल मॅन ऑफ द मॅच. अरे बराच काय काय आणा द्या. मॅन ऑफ द मॅच. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सौ कृपाली केशव पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य कृपाली केशव पाटील यांच्याकडनं, आणि कैलासवासी कल्पना प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रशांत प्रभाकर पाटील यांच्याकडनं ट्रॉफी, कूलर आलेले या ठिकाणी. पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य गुंज यांच्याकडनं कूलर. टाळ्या टाळ्या जोरदार. महिला भगिनींना बोलवायचंय आणि पंकज पाटील यांच्या सोबत असतील. दोन्ही महिला भगिनी या. तेजस साठी जोरदार टाळ्या. व्हॉट अ बॅटिंग यार, क्या खेळाय भाई या ठिकाणी, जबरदस्त खेळलेला आहे.
व्हॉट अ गेम. जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवा तेजस पाटील करिता. सुपर बॅटिंग. मॅन ऑफ द मॅच विनर. फायनल मॅच फॉर मॅन ऑफ द मॅच तेजस. त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा आणली. पेंटिंगच्या दुनियेत ते राजा आहेतच, परंतु या महाराष्ट्रात फेटे बांधण्याची कला असलेले सन्माननीय निलेशजी पाटील कोलिवली यांचा सन्मान या ठिकाणी सचिन पष्टे यांच्या हस्ते होते. टोप्या घालणारे भरपूर आहेत महाराष्ट्रात जगात, पण फेटे बांधणारे यांची कला अवगत आहे. ताळ्याचा जोरदार. आपल्या प्रत्येक लग्न कार्यात आपल्या प्रत्येक इव्हेंट मध्ये यांना बोलवा. गावाच्या गोंधळ असतो ना, गोंधळ, यांना बोलवा. उत्तेजनाचं ट्रॉफ्या भरतजी हजारे साहेब, सरपंच ग्रामपंचायत खानिवली आणि सरपंच परिषद वाडा तालुक्याचे अध्यक्ष भरतजी हजारे यांच्याकडून आलेले आहेत. सगळ्या उत्तेजनार्थ ट्रॉफ्या आणि उत्तेजनार्थ टीम ठरते जय श्रीराम. अमित पष्टे, नरेश पाटील, लिजन क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते वितरित होतील. जय श्रीराम टीम, प्लीज वेलकम कॅप्टन ओनर. ओनर कॅप्टन, दोन टाळ्या ओनर आले आहेत. जय श्रीराम, अभिनंदन. उत्तेजनार्थ ट्रॉफी. नंतर उत्तेजनार्थ टीम पारितोषिक विजेता मंदाग्नी हंटर्स. सुरेशजी पष्टे, निवृत्ती पाटील, लीजन क्रिकेटर यांच्या शुभत या ठिकाणी दोन्ही बॉलर आलेले आहेत. टाळ्या वाजवा जोरदार लीजन क्रिकेटरसाठी. उत्तेजनार्थ पारितोषिक मंदाग्नी हंटर्स. कमलाकर पाटील आणि अनिरुद्ध पाटील यांना विनंती करतोय की आपण उत्तेजनार्थ ट्रॉफी वितरित करावी. अँड द नेक्स्ट टीम इज स्टार 11 बोरांडे टीम. सचित पाटील आणि कमलाकर पाटील यांच्या ते पारितोषिक वितरित केलं जाईल. अनिरुद्ध पाटील ते स्वीकारतील. स्टार 11 बोरांडे, जोरदार टाळ्या. थांबा जरा 2 मिनिटं वेट. सचित पाटील येत आहेत. टाळ्या 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 का बंद पडत आहेत? जोरदार टाळ्या. संदीप पाटील आणि चंद्रकांत भोईर, थँक्यू. अँड पुढील ट्रॉफी उत्तेजनार्थ वितरित करतील संदीपजी पाटील बिलोशी. 1000 बक्षीस दाते प्रेक्षकांना ज्यांनी खूप मजा आणली स्पर्धेला. आणि लिजन क्रिकेटर चंद्रकांतजी भोईर. And the next team is please welcome Boba 11. श्यामदादा हजारे, ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. भले ट्रॉफ्या आपले बंधू यांनी दिलेले आहेत, परंतु विजेता आहे. टाळ्या बोबा 11, जोरदार टाळ्या. टाळ्या टाळ्या. नरेशजी जाधव अँड उमेशजी पष्टे यांनी ट्रॉफी वितरित करावी. आराध्या 11 टीम. चेतन पाटील टीम ओनर येत आहेत. टाळ्या टाळ्या का बंद? टाळ्या वाजवा. मोतीराम पाटील, सुनील हरड यांना विनंती करतो आपण ट्रॉफी वितरित करण्यासाठी यावं. श्रावणी एंटरप्राइजेस टीम
चला कावळे साहेब अभिवादन येतात. टाळ्या टाळ्या श्रावणी एंटरप्राइजेस. थँक्यू. आणि या ठिकाणी संदीपजी पाटील रजा घेत आहेत. धन्यवाद. आपण खूप मजा आली. बक्षीस देऊन या स्पर्धेला. थँक्यू संदीपजी पाटील SP बिलोची. या ठिकाणी ट्रॉफी वितरित करतील उमेशजी पस्टे आणि मोतीराम पाटील. And next team is उत्तेजनार्थ winning team श्री सिद्धिविनायक भिल्लोशी. देवा चोरगे या ठिकाणी ट्रॉफी स्वीकारत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या टीम ओनर श्री सिद्धिविनायक भिल्लोशी. Thank you. And next team is please welcome DD11 Rahul Boyle team owner trophy स्वीकारतायत. ट्रॉफी वितरित करते निवृत्ती पाटील and सुरेश पाष्टे. अँड आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे जाऊया. अँड बेस्ट फिल्डर अवॉर्ड एनी गेस कोण असेल? 1 मिनिट वेळ देतोय. कोण असेल? ओळखा. एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघा. कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. कोण असेल? एकमेकांकडे बघा. बघा एकमेकांकडे. 1 मिनिटाचा वेळ आहे. कोण असेल? कोण असेल इकडे? अँड द बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू प्लीज वेलकम रितेश बस्कर श्रेयस एंटरप्राइजेस. आणि या ठिकाणी बक्षिसाचं वितरण करतील महेशजी उमेशजी पस्टे. पुढचं पारितोषिक नरेश पाटील सर अमितजी पस्टे यांनी वितरित करावं. नेक्स्ट ट्रॉफी and next prize is बेस्ट बॉलर. आणि बेस्ट बॉलर कोण असेल? येस कोण असेल? प्रदीप, निखिल, हा दीप, रंजन. येस येस येस. पुष्कर, भाऊ, सुजय, संजय. संजय का सुमित का निखिल? कोण आहे? कोण आहे? येस. अँड बेस्ट बॉलर कोण? अन अवॉर्ड गोज टू संजय पवार. 15 विकेट घेणारा गोलंदाज एकमेव. 15 विकेट काढणारा एकमेव गोलंदाज संजय पवार. याच्यासाठीच ना फ्लॅक्स उचलले होते. याच बॉलरसाठी फ्लॅक्स वर आले होते सगळ्यांचे. याला घेण्यासाठी बघा. आता मला कळलं याला का घेत होते सगळे. आता ओळखायला लागलो मी पण याला. टाळ्या जोरदार. ये है संजय पवार. ज्यांना हा बॉलर भेटला नाही 100 रुपये फक्त कमी पडलं. आणि जातो आपण बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज. आता चर्चा होईल. एकापेक्षा एक बॅटर खेळले. कोण? मलाच माहित नाही अजून. तुम्ही सांगा कोण? कोण असेल? अँड द बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोज टू जी हा शुभम पाटील. प्लीज वेलकम ट्रिपल एस किंग
170 धावा आणि सायकल दिली आहे विद्यमान आमदार साहेब हरिश्चंद्र भोये यांच्याकडनं. सर्व मान्यवरांनी आता मोतीराम पाटील अनिरुद्ध पाटील यांच्या शुभ हस्ते हरिश्चंद्र भोये साहेबांची बेस्ट बॅट्समनची सायकल दिली जात आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुट द बिग हँड. इकडे टाळ्या वाजवा टाळ्या. शुभम या सायकल घेऊन या. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. 5 मिनिटं आपण थांबलो तर काही फरक नाही पडणार, परंतु खेळाडू आपले बोलले पाहिजेत, कारण शुभम पाटील साधा खेळाडू नाहीये, वाडा टॉप 11 मध्ये खेळणारा बॅटर आहे. एकदा टाळ्या वाजवा या खेळाडू करता. वाड्याचे जे 11 निवडतात ना त्यामध्ये हा पोरगा बसतोय. टाळ्या वाजवा जोरदार. शुभम, सर्वात आधी कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. पहिल्यांदाच भेटली मला सायकल. नक्कीच खेळत होतास, थोडंसं पराभूत व्हावं लागलं, निराशा होती का? नाही, टीम चांगली खेळत होती. हे अपयश झालं त्याला काय करू. आणि वाटलेलं की मला सायकल वगैरे मिळेल असं काही? नाही, असं काय वाटलं नव्हतं. खेळत गेलो. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, एका सीटवर तू बसशील, मागच्या सीटला कोणाला बसवशील? कोणाला बसवशील? हसलाय. तुला बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. And the next prize चतुर्थ पारितोषिक आपण वितरित करूया. कोण जाते विते काय? ट्रॉफी दिली आदरणीय लोकसभेचे खासदार हेमंतजी विष्णू सवरा साहेब, डॉक्टर हेमंत सवरा यांच्याकडनं. आणि चतुर्थ विजेता कोण? एनी गेस्ट? चतुर्थ विजेता ट्रिपल एस केक टीम. चला सर्व मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांनी तिथेच उभे राहायचंय. अमेजी बसते, नरेजी पाटील या. नरेजी पाटील, अमेजी बसते. तदनंतर जातोय पुढील पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेनं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र पटकावलंय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला ट्रॉफी स्वरूपात उपलब्ध करून दिलंय पालघर लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांच्या वतीनं. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेला संघ आहे साईशा क्वीन संघ. चला आम्ही विनंती करतोय साईशा क्वीन संघाला की आपण यायचंय पारितोषिक स्वीकारण्याकरिता. And the team owner, please welcome Captain Shaisha Queen, Samirji Paste, welcome. आणि जितेंद्र Paste.
And second winner 2024 KVPL League. And please welcome runner-up team Ai Gaudevi, Yogesh Patil team owner. आणि जातोय आपण मॅन ऑफ द सिरीज च्या पारितोषिकाच्या दिशेनं प्रथम क्रमांक त्याच्या आधी आपण जाऊयात इथे मात्र मनोगताच्या दिशेने सन्माननीय चंद्रकांतजी भोईर साहेब इथे आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो, मगाशी मोकाई सर, कल्पेश फस्टे यांनी पूर्वीचं क्रिकेट कसं होतं आणि आताचं क्रिकेट या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. खानिवली विभाग प्रीमियर लीग, मला काल जेव्हा फोन आला तेव्हा मागचं सर्व दिवस एकामागून एक गेले. पूर्वी क्रिकेट म्हणजे आमचं मगाशी मथुरा पाटील, सुनील आव्हाड आम्ही सर्व बसलं असताना कदाचित पायात चप्पल पण असायची क्रिकेट खेळताना. पण असं अभिमानं सांगावंसं वाटते की या आता क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत, खरंच सुगीचे दिवस आलेत. म्हणजे हे बघताना कदाचित डोळ्याचं पारणे फिटणे म्हणजे काय हे खरंच अभिमानाने सांगावंसं वाटते की अशा लीग सतत होत राहिल्या पाहिजेत. मला असं गर्व वाटतो की हे सगळं बघताना म्हणजे क्रिकेट खेळल्यानंतर काय फायदे होतात हे अभिमानाने सांगायचं वाटेल. क्रिकेट आता सांगायला आनंद वाटतो की हे क्रिकेटचंच मी जो उभा आहे याचं फळीत हे क्रिकेटचं आहे. 54 वर्ष रनिंग असताना नो डायबिटीस, नो म्हणजे ॲसिडिटी म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. याचं कारण एकमेव कारण म्हणजे जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून क्रिकेटच खेळत राहिलो. आता 2 वर्ष स्टॉप केला आहे, 2 वर्ष झाले. पण याचा मुलांनी पण त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. ज्या गेम असतात आता आपण बघितलं सगळं, मगाशी थोडासा जो वाद झाला होता तसं गालबोट कधीच लागू नये. हा खेळ असा आहे की जो प्रामाणिकपणे खेळला जातो आणि सर्व क्रिकेट रसिकांचा आम्हाला गर्व आहे. ह्या अशाच लीग भरत राहोत आणि अशा मॅचेस होत राहोत आणि उदोन खेळाडू पुढे येत राहोत. या सर्व खेळाडूंना या कमिटीतर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. तदनंतर मोतीरामजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावा. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी, खानिवली विभाग म्हणजे आमची क्रिकेटची पंढरी आहे. कित्येक वर्ष मला वाटतं मित्रांनो तुम्हाला ही मैदानं JCBने साफ करून दिलेली आहेत. आमच्या काळामध्ये बांध होते आणि भरपूर बोरीची झाडं त्यांना ओलांडून आजपर्यंत हे क्रिकेट एवढं मोठं झालं आहे हे पाहताना अतिशय आनंद होतो. खरं म्हणजे संघमालक आणि या विभागातले सर्व क्रीडाप्रेमी या सर्वांना याचं श्रेय जातं. 7वं पर्व पाहताना विशेष आनंद होतो. मित्र हो, जसं मला आता आपल्याला चंदू सरांनी सांगितलं की क्रिकेट म्हणजे सर्व काही. मला वाटतं ते सुनील गावस्करांचं गीत तुम्ही एकदा पहा. हे क्रिकेट म्हणजे या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. मित्र हो, खरंच क्रिकेट जीवनातली प्रत्येक गोष्ट शिकवतं. मी क्रिकेटबद्दल 3च गोष्टी सांगतो.
CCC सांगतो तुम्हाला या ठिकाणी. C फॉर क्रिकेट, C फॉर करिअर अँड C फॉर कंट्रोलिंग. हे खूप महत्त्वाचं आहे. करिअर खूप महत्त्वाचं आहे तुमचं या ठिकाणी. मला वाटतं सागर, मला असं इथं सांगायला आवडेल की आपण जशी इथे क्रिकेटचा महासंग्राम ठेवतो तसं त्यांचं करिअरसाठी काहीतरी निखिल ठेवलं पाहिजे आपण. कारण क्रिकेटमधूनच आम्ही या पेशामध्ये आलो, क्रिकेटमधूनच आपण बनलो. मला वाटतं मला सांगायला नक्की अभिमान वाटेल की क्रिकेट खेळणारीच माणसं यशस्वी झालेली आहेत. आणि आज बऱ्याचदा क्रिकेटच्या खेळणाऱ्या मैदानांमध्ये मोठ्या मोठ्या वक्त्यांकडून टीका होताना दिसते. मित्रांनो, आपण काहीतरी बना. वयाची 30पर्यंत नक्की क्रिकेट खेळा, पण ते करताना करिअर कुठेतरी चूज करा. ते नक्की काम तुम्ही करा. आणि ते CCC जे आहेत त्याच्यामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. तर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं, खास करून आमचा बंटी दादा, मला वाटते आम्ही जिथून क्रिकेट खेळतो तेव्हा तो क्रिकेटची टीम घेऊन यायचा. आज देखील तो 7वे पर्व आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून करतो. त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देऊया आपण सर्वजण की तो हे सगळं करतो, आवडीने करतो, खर्च करतो. तेव्हा या सर्व क्रीडाप्रेमींचं, माझ्या जुन्या खेळाडूंचं खरं म्हणजे या ठिकाणी मिळाले. आज सगळे बघायला खूप आनंद झाला, सर्वांना भेटलो. आणि हे खालील विभागाचं नाव जसं क्रिकेटमध्ये मोठं केलं तसं करिअरमध्ये देखील मोठा व्हावा, अशा प्रकारची मित्रांनो तुमच्याकडनं माफक अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. अतिशय असं योग्य मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणि तदनंतर सुरेशजी बष्टे साहेबांना आम्ही विनंती करतो आपण 2 शब्द व्यक्त करावं. हॅलो. क्रिकेटचं मैदान पाहिलं की क्रिकेट खेळावंसं वाटतं. आणि मागच्या वर्षीच मला हार्ट अटॅकने तो खेळ माझा बंद झाला आहे. त्याचं दुःख आहे खरं म्हणजे. पण क्रिकेट खेळत असल्यामुळे मी वाचलो. बरेचसे जण गेलेच आतापर्यंत हार्ट अटॅकमध्ये, पण मी नशिबाने की त्यातून वाचलो आणि तुमच्याजवळ आहे. बस, जास्त काय बोलत नाही. अजून एक प्रश्न होता की ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? खूप छान, अतिशय सुंदर. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. तुम्ही आम्हाला इथे मात्र दर्शवलं. खरं तर खेळाडूंना संबोधित करणारी अनेक मंडळी इथं आहेत. या क्रीडा मंचकावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लिजंड क्रिकेटपटू, विविध राजकीय शैक्षणिक सामाजिक पक्षामध्ये असलेले सर्व पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी मी तर म्हणेन की खानिवली विभाग प्रीमियर लीग म्हणजे प्रीमियर लीग ही संकल्पना आहे ना, या संकल्पनेने बरेच दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित, गुणवान, प्रतिभा संपन्न खेळाडू यांना जगाच्या पटलासमोर येण्याची नामी संधी मिळालेली आहे. नाही तर पूर्वी काय असायचं, जे दादा खेळाडू असे ना मगरमच्छसारखे ते 15-15 वर्षे एकच गावामध्ये खेळायचे. आता एवढे ऑप्शन निर्माण झाले या लीगचा, तर या लीगचा फायदा घ्या. क्रिकेट किंवा कुठलाही खेळ असतो हा करिअर म्हणून सुद्धा निवडता आला पाहिजे. नेम अँड फेम. क्रिकेटमध्ये, स्पोर्ट्समध्ये तुम्हाला नाव पण आहे, प्रसिद्धी पण आहे, ग्लॅमर पण आहे, परंतु बंधूंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ. आणि ती जर सांभाळायची असेल ना तर कुठल्या फिटनेस सेंटरला जायची गरज नाही. तुम्ही खेळत राहा आणि निरोगी राहा. आता माझं वय 61च्या पुढे, परंतु अजूनही मी कुठल्याही प्रकारची व्याधी नाही आहे, कुठल्याही प्रकारचं डाएट नाही. जो मिला उसको दबा लेता हूँ, चबा लेता हूँ. त्याचं कारण आहे की आम्ही इतकं क्रिकेट खेळलोय. तुम्ही सर्व अत्यंत नशीबवान आहात. अरे आमच्या वेळेला यूट्यूब चॅनल फायनल काही नव्हतं. आम्ही अत्यंत खडतर परिश्रमातून क्रिकेट खेळलो, पण इतके खेळलो की अगदी मग मी कंपॅरिझन करणार नाही तुमच्याबरोबर, परंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझे समकालीन क्रिकेटपटू इथं बरेचसे बसलेले आहेत. आम्ही ते क्रिकेट खेळताना आम्हाला काय यातना भोगायला लागायच्या, घरच्यांच्या शिव्या शाप भोगावे लागायचे, कधी कधी मार पण पडायचा, परंतु आम्हाला प्रायोजक नव्हते. आमचा शिकारी क्रिकेट क्लब होता किंवा जे कोण त्या काळातले संघ होते ना,
जे कोणी आर्थिकदृष्ट्या संपन्न लोक असतील ना 2-4 खेळाडू, त्यांनीच खिशाला चाट द्यायची आणि प्रवेश फी भरायची आणि सर्व खेळाडूंचा काय करायचा खर्च. आज तुम्हाला चांगले लक्ष्मी कुबेराला लाजवतील इतके धनदांडगे प्रायोजक तुम्हाला लाभलेत आणि मी त्या प्रायोजकांचं कौतुक करेन की तुम्ही या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहिलात. तर त्याचा फायदा घ्या बंधूंनो. नोकरी जेव्हा भेटेल तेव्हा भेटेलच, परंतु मी तर म्हणेन की क्रिकेट किंवा खेळ हा मानवी जीवनातला अविभाज्य घटक आहे. जो खेळला नाही त्याची जिंदगी काही कामाची नाही, कारण जो खेळतो ना तो आयुष्यात संघर्ष करत कुठल्याही यश अपयश सहज पोचू शकतो. म्हणून खेळत राहा आणि खेळाकडे करिअर म्हणून सुद्धा बघा. सचिन तेंडुलकर डॉक्टर इंजिनियर वकील झाला असताना तर काही 1000 2000 5000 लोकांपर्यंत मर्यादित राहिला असता, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून हा साता समुद्रापलीकडे गेला. पैसाही मिळाला, नावही मिळालं, सगळं काय मिळालं. म्हणून कुठलाही खेळ असू द्या, तो खेळ तुम्ही मनापासून खेळा. खेळाने तुम्हाला सर्व प्रकारचं आरोग्य लाभतं, पैसा लाभतो, प्रसिद्धी लाभते. म्हणून या खेळाकडं टाईमपास म्हणून बघू नका. जर तुम्ही खेळत राहाल ना तर त्याचा जिंदगीमध्ये एवढे रिटर्न्स आहे तुम्हाला का ते शब्दाच्या पलीकडे. दुसरी सेकंड वेव्ह कोरोनाची लाट आली सर, मी त्याच्यामध्ये पछाडलो गेलो, परंतु मला क्रिकेट खेळल्यामुळे म्हणा किंवा व्यायाम केल्यामुळे म्हणा, म्हणजे रोजचा व्यायाम, जो क्रिकेटपटू म्हणजे निरोगीपणाचं सिम्बॉल असला पाहिजे सर. क्रिकेटपटू म्हणजे हेल्थ फिटनेस सेंटरचा नमुना असला पाहिजे. म्हणून तरुणांनी खेळाबरोबर सकस आहार आणि व्यसनांपासून दूर राहा, हे एवढं तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. अनिरुद्ध पाटील सरांना विनंती सर आपण मार्गदर्शन करावं. खाणेवली विभाग प्रीमियर लीगच्या या कार्यक्रमासाठी अगदी जर 4 दिवस अथक मेहनत आपण सगळ्यांनी तुम्ही केली. विशेषतः माझ्या अगोदरच्या वक्त्याने या बाबतीत सगळं उहापोह केलेला आहे, पण मी ही जी कार्यकारिणी आहे, विशेषतः बंटी काठोळे आणि त्यांचे सर्व संघ किंवा त्यांना सहकार्य करणारे सर्व प्लेयर्स आणि तुम्ही सर्व खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही ही प्रीमियर लीग या ठिकाणी केलेली आहे. या उत्कृष्ट नियोजनाचं, त्याचबरोबर संघ आणि शक्ती आणि आपण केलेल्या सर्व योगदानाला मी नक्कीच धन्यता देतो आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्याच्या आधी आपण पाहतोय फर्स्ट प्राइज देण्याच्या आधी ज्यांनी केली गोलंदाजी भारी, ज्यांनी केली फलंदाजी भारी आणि ज्यांनी केली क्षेत्ररक्षणी भारी आणि या विभाग लीगचा हिरो मॅन ऑफ दी सिरीज इथे मात्र ठरलाय, ज्यांनी ठोकल्यात तब्बल 114 धावा आणि घेतल्यात 13 विकेट. 2 टीमची नावं होती, एक होता आई गावदेवी, तो इथे उपस्थित नाही आहे, आणि एक आहे श्रेयस इंटरप्राइजेस. तर मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक जातं आणि प्रेक्षक राजा नाव गेस करायचं आहे. निखिल बागुल एक कॉल आलाय. अजून कुठलं नाव आहे? तेजस पाटील असं एक नाव आलंय. आणि मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक जातं ज्याने ठोकल्या 114 धावा आणि घेतल्या 13 विकेट, ज्याला नाव दिलं गेलं या वाडा क्रिकेटमध्ये वाडा एक्सप्रेस, निखिल बागुल. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ दी सिरीज प्राइज. मी मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक इथून मात्र वितरित केलं जातं मान्यवरांच्या शुभ हस्ते. सायकलीवर बसवा त्याला. थँक्यू सो मच. लाईव्ह स्क्रीन लाईव्ह सुद्धा आपण घेऊयात. थँक्यू. यस निखिल, थोडंसं थांबायचं आहे. सायकलीवर बसा आता, असंच म्हणावं लागेल. कसं वाटतं निखिल, ही जीवनातली कितवी सायकल आहे? कारण वाडा क्रिकेटपासून तू सुरुवात केली आणि वाडा क्रिकेटपर्यंत मर्यादित न राहता ओमकार देसाईचा संघ असेल, त्याच्यानंतर आपण स्वर्गीय विक्रांत गणे प्रतिष्ठानमधून तुला खेळताना पाहिलं
अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळायचा अनुभव आहे, कसं वाटते आज इथे मात्र? आज खरोखर आनंद झाला आहे आणि म्हणजे काय बोलतात ते मेहनतीचं फळ मिळालं आहे. आधी तुमच्याकडून मॅच अक्षरशः तुम्ही हरले होते, तुमच्या तोंडाजवळ आलेला घास तुम्ही तुमच्यापासून हिरावून घेतला होता, त्यावेळेस दुःख झालेलं का? दुःख झालेलं, परंतु माझ्या खेळाडूंवर आणि माझ्यावर माझा विश्वास होता. कितवी मॅन ऑफ द सिरीजची सायकल आहे? सायकल तशी पहिली आहे, पण मॅन ऑफ द सिरीज भरपूर आहेत. सेम क्वेश्चन मला इथून विचारायला सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत 7 ते 8 मेसेजेस आलेले आहेत. एक्झॅक्टली कुठल्या मेसेजवाल्याला किंवा वालींना अजून ते म्हटलेलं नाही आहे कोणाला सायकल हे मागं बसवाल? मॅसेज असे कोणाचा आलेले नाही आणि भेटली की नक्की बसवेन. नक्कीच तुला बेस्ट ऑफ लक असेल पुढील वाटचालीसाठी. तदनंतर जाऊयात या खानिवली विभाग प्रीमियर लीग पर्व 7व्याच्या या लखलखत्या ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ आहे टीम श्रेयस एंटरप्राइजेस. प्लीज वेलकम. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो आपले शुभ हस्ते हे पारितोषिक इथून वितरित करायचं आहे. वेलकम श्रेयस एंटरप्राइजेस संघ. चला एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. बोलो जय श्रीराम. मनपूर्वक तुमचं हार्दिक अभिनंदन. त्याच्या आधी ज्यांनी आम्हाला इथे मात्र पारितोषिक स्वरूपात, आर्थिक स्वरूपात, वास्तू स्वरूपात ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहोत. नजर चुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर आम्ही क्षमा मागतोय आणि शब्द सुमनानी पुनश्च एकदा आपलं सगळ्यांचं, सर्व बक्षीसदात्यांचा आभार मानतोय. कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर क्षमा मागतोय. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. वाजवा डीजे उद्या जल्लोष.